गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाटेचे 5:15 वाजलेत आणि आपण निघालो आहोत नीमडेला गेट. आणि जसं तुम्ही बघताय पाऊस पडतोय आणि इथे आल्यानंतर आपल्याला अजून एक खबर लागलेली आहे. ती म्हणजे छोट्या मटक्याला ट्रँक्युलाइज करून त्याला हॉस्पिटलाइज केलेलं आहे. बघूया आता आपण पहिलं निघूया नीमडेला गेटला. नीमडेलावरून मी काय काय आपल्याला सायटिंग होत आहे ते शूट करेन. नीमडेला गेट आपल्याला अजून अरायवल 6चं दाखवत आहे. रोड खूप छान आहे. मध्ये मध्ये थोडे पॅच आहेत खराब, बाकी सगळा सीसी रोड आहे. चिमूर ते नीमडेला. हायवेवरून जो नीमडेलासाठी रोड आज जातो ना, तो रोड खूप खराब आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. तिथे आपला स्पीड कमी होतो. सफारी बरोबर 6ला सुरू होते. आपला अरायवल 6चं आहे. बघू जेवढं लवकरात लवकर जाता येईल तेवढं. रोड बघू शकता, रोड राहिलेलाच नाहीये. मुरुम वरे टाकून बनवून ठेवलेला आहे रोड. रोडची अवस्था फार बिकट आहे. छोटा डॅम आहे कुठला तरी. डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे. रस्ताच राहिलेला नाहीये. रोडवर सगळं पाणी आहे. विचार करा, समजा हेवी रेन असेल तर रोडच बंद होऊन जाईल. नीमडेला गेट जो छोट्या मटक्यासाठी प्रसिद्ध आहे आणि जो नेहमी फुल असतो. लाखोचं उत्पन्न सरकारला होतं, पण नीमडेला गेटचा जो रस्ता आहे तो एवढ्या खराब स्थितीत आहे ना, वाईट वाटतं. हेच जेव्हा आम्ही मध्य प्रदेशमध्ये सतपुरा किंवा पेंच जसे हायवेचे रोड आहेत ना, तसेच इंटरनल रोड पण आहेत गावातले. पण जसं तुम्ही पेंच महाराष्ट्र साईड येता ना, इंटरनल रोडची अवस्था अशीच आहे. पण मध्य प्रदेशची आहे ना, खरंच खूप सुंदर रोड आहेत. इंटरनल पण गावातले. वाईट वाटतं बोलायला, आपण महाराष्ट्रीयन आहोत, गर्व आहे आपल्याला याचा. पण रोड बघा, हे बघा मंगूस.
आपण आता पोचलो आहोत निमडेला सफारी गेटवर. इथून दिवसाच्या 6 सफाऱ्या सुटतात, म्हणजे सकाळच्या मॉर्निंगच्या 6, इव्हनिंगच्या 6. हे बुकिंग ऑफिस आहे. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व, रामडेगी निमडेला गेट. परिसरात चांगलाच पाऊस झालेला आहे. चला तर मग 6 वाजलेले आहेत, आपण निघूया आता. नमस्ते सर, माझं नाव बंडू नन्नावरे. निमडेला गेट आपल्या झोनमध्ये नाही का 3 गेट येतात. अजंता, नवेगाव, निमडेला असा एकच राऊंड आहे. इथे छोट्या मटकाचा एरिया आहे. छोट्या मटकाचा एरिया आहे. मेलचा एरिया 40 ते 50 किलोमीटर असते. फिमेलचा एरिया 15 ते 20 किलोमीटर असते. ह्या झोनमध्ये आहे कांदा इंचारा, ही झरणीला कप्स आहे. आपली चंदा व चांदणी यांचा एरिया आहे. वीरभद्रा. काल कुठली सायटिंग झालेली का? काल म्हणजे नाही का मॉर्निंगला चंदा झाली न दुपारून नाही का वीरभद्राची सायटिंग झाली. अच्छा. हां, पाऊस झालेला दिसतोय खूप. हो, पाऊस जरा नेहमीच येत आहे. हां. आपल्या ताडोबाचा एरिया म्हणजे तर 1725 स्क्वेअर किलोमीटर आहे. याच्यामध्ये 22 गेट आहेत. 22 गेटमध्ये 6 कोर्टचे गेट आहे. 16 बफरचे आहे. बफरचा एरिया म्हणजे तर 1125 स्क्वेअर किलोमीटर आहे. 625 हा कोर्टचा एरिया आहे. आपल्या ताडोबामध्ये 120 ते 125 टायगरचा एरिया आहे. अच्छा. हां, इंडियामध्ये 3682 टायगरचा एरिया आहे आपल्या इंडियामध्ये. हां. महाराष्ट्रामध्ये आहे 445 टायगरचा एरिया आहे. ओके. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का 200 प्लसमध्ये नाही का सर, म्हणजे टायगर म्हणजे आपल्या ताडोबामध्ये आहे. हां. फर्स्ट नंबरवर येतात MP, दुसरा कर्नाटक, तिसरा म्हणजे आपला उत्तराखंड आहे. बरं, म्हणजे 4थ्या नंबरवर येते महाराष्ट्र आपला. अच्छा. हां. आता इथे का? हो सर, हां? पूर्ण बंद केला आहे. ऑन स्पॉटनं असं म्हणजे आपण येतो हां, येतो तसं नाही ठेवलं आहे ते. आता ते बंद पूर्णच केलं आहे. म्हणजे ऑनलाईन बुकिंग करूनच यायचं इथे. ऑनलाईन किंवा मॅसेज नाही का आपण म्हणजे कुणाला म्हणजे नाही का असं हां. जवळ आपण मागतोच ना कुणी आपल्या लेटर घेऊन हा VIP लोकांचं लेटर घेऊन यायचं. हा तेव्हाच ते मिळू शकते. आता हे नयनतारा म्हणलं तर सफेद कप्स आहे. हां. तिला 3 ते 4 वर्ष झाली आहे. नयनताराला किती कप्स आहेत? कप्स नाही सर, सफेडच आहे. अच्छा, सबेड. म्हणजे नाही का 3 ते 4 वर्षांना म्हणजे सम्मुखमध्ये येतात. ओके. मेलचा म्हणजे नाही का 4 ते 5 वर्षांना सम्मुखमध्ये येतात. आईपाशी आहे का 2.5 ते 2 ते वर्षापर्यंत आईपाशी असतात. नंतर मग तो आपापल्या एरिया बनवून मग नाही का 4 ते 4 आता वीरभद्रा काल कुठे दिसलेला? आपला अजंता नवेगाव साईडला. अच्छा. एक मिनिट. तर मित्रांनो, हे रामडेगी टेम्पल आणि ह्या एरियामध्ये छोटा मटक्याचा वावर हा कायम असायचा डाव्या साईडला. चालेल, चला.
रामटेकी टेम्पल आहे पूर्ण मस्त. टुरिस्ट लोकांना इथे उतरून देत नाही. दुकान लाईटली होतीच ना, हा. म्हणजे नाही का पूर्ण छोट्या मटक्यासाठी बघासाठी यायची. अच्छा. तर मित्रांनो, हा आहे छोट्या मटक्याचा प्रसिद्ध एरिया. या छोट्याशा डॅमवर तो आणि नयनतारा हे नेहमी आढळून यायचे. पावसाचे दिवस आहेत, जिकडे तिकडे पाणी असल्यामुळे सायटिंग अशा ठिकाणी कमी होते. पण आलेलो तेव्हा एक मोठा आऊल बसलेला इथे, तो उडून गेला. चालेल, मारूया आपण टर्न आता. त्या झाडावर हे जे मार्किंग दिसत आहे छोट्या मटक्याचे, चला. डेन्स फॉरेस्ट आहे मित्रांनो, एकदम खूप डेन्स व्हेजिटेशन आहे. हिली एरिया आहे. लांडोर आणि तिची पिल्लं. अजून थोडं मागे येऊन द्या. नाही, बस बस बस, गेले आत, गेले आत. खूप मोठा आहे. खूप मोठा असा बायसन इंडियन गोड, ज्याला आपण बोलतो, मेल आहे. याला म्हणतात खरं ॲडव्हेंचर. डोंगरातनं गाडी उतरते. एका डोंगरावरून उतरते. मस्त हिली रिजन आहे. अलिजांचा गेटची आठवण झाली. मस्त एक झरा आहे इथे. या झरामध्ये आपण थांबलेलो आहोत. कधी कोणी व्हिडिओ बघितलेला का, नयनताराने आपल्या तोंडात बॉटल पकडून ती चाललेली आहे? तो इकडचाच होता. नयनताराला इथे एक पॉस्टेजची बॉटल मिळालेली, ती बॉटल घेऊन ती अशी कडेनी जात होती. तो इकडचाच व्हिडिओ आहे, ह्या कडेनी.
मस्त एक घरा इथे घरामध्ये आपण थांबलेलो आहोत. कधी कोणी व्हिडिओ बघितलेला का नयनताराने आपल्या तोंडात बॉटल पकडून ती चाललेली आहे तो इकडचाच होता. नयनताराला इथे फॉस्फेटची बॉटल मिळालेली ती बॉटल घेऊन ती अशी करून जात होती ती इकडचा याकडे. हॅलो मित्रांनो, तर अशा प्रकारे आपली नीमडेल्याची ही सफारी संपलेली आहे. चांदणी दिसली आपल्याला, तिच्या किल बरोबर होती, तिने जे किल केलेलं ती खात होती, पण ती जरा झाडाझुडपात असल्यामुळे ना आपल्याला तिला तेवढं कॅप्चर नाही करता आलं. आणि खूप डेन्स फॉरेस्ट होतं, एकदम डेन्स व्हेजिटेशन असल्यामुळे आपल्याला तिथे जाता नाही आलं. तर त्यामुळे मी 1-2 फोटो काढायचे प्रयत्न केले, पण ते काय तेवढे व्यवस्थित आले नाहीत. मी व्हिडिओमध्ये टाकीन. चांदणी दिसली आणि दुसरे कुठले टायगर्स ट्रॅक झाले नाहीत आणि ही आपली आता सफारी इथे संपलेली आहे. तर हा मी इथे व्हिडिओ आता एंड करतो. पुढचं गेट आपण अजून फायनल केलेला नाही आहे. आडेगाव असेल एखाद वेळेला किंवा परत नीमडेला असेल. कुठल्या टायगरची मूवमेंट कुठे कशी आहे, कितपत आहे, याच्यावर आपण पुढची सफारी ठरवू. तर त्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. भेटूया पुढच्या सफारीत. चलो बाय.